बोलो सारे जहां से अच्छा हमको सीता हवा हम भूल गए सीता हवा हमारे देशामध्ये आणि या महाराष्ट्र राज्यात आलेली भजन परंपरा लावली तुम्ही पोहोचायची असं म्हणतात की त्या सागराच्या किनाऱ्यावर आम्ही पोहोचलो आतमध्ये पाहिल्यानंतर काही लाटांनी आनंद घेतला काही लाटांचा आनंद घेतला काही आतमध्ये गेले इथे आलेल्या सर्व गोविंद पथकांना नवीन टिकेटिंगला एक पोलीस विभागातर्फे सूचना आहे आलेल्या सर्व स्वागत स्वीकारायचं मी शिवराजला विनंती करेन श्री सरदार दाभोळे इथे उपस्थित आहेत श्री सरदार दाभोळे यांचंही स्वागत शिवराज नाईकांनी करायचं श्री सरदार दाभोळे यांनी करायचं श्री सरदार दाभोळे क्या बात है
राकेश मिश्रा यांनी पुढे यायचंय। श्री राकेश मिश्रा यांचं स्वागत शिवाजी गायकवाड करतील। मानवी मनोऱ्यावर तब्बल 3 एकदा जोरदार सर्व गोविंदाचं मनोगरे वाढवायचं। या कार्यक्रमाला उपस्थित आमचे सलामीसाठी आम्ही संधी देऊ। तेजस देवकाते भर लावायला सुरुवात झालेली आहे। सेफ्टी बेल्ट लावल्याची खात्री करून घ्यायची आहे। कृपया शांतता राखायची। या ठिकाणी आलेल्या सर्व गोविंदा पथकांना तसंच सर्व नागरिकांना विनंती आहे, आपल्या मूल्यवान वस्तू जय मसोबा गोविंदा पथक महिलांच्या प्रेमापोटी इथे आणलाय। कडक सलामी पाहिजे आपल्याला। कल्याणपूर्वी माझा मानाचं मंडळ जय मसोबा मित्र मंडळ महिलांच्या प्रेमाचं मंडळ सुंदर असे या ठिकाणी सलामी दिलेली आहे। जोरदार काय झाला पाहिजे त्यांच्या 7 फेऱ्यांची यशस्वी सलामी ते जोरदार काय झालं पाहिजे। यानंतर बाळकृष्ण गोविंदा पथक चिंचपडा यांनी त्या पद्धतीने नाव या ठिकाणी पुकारण्यात येईल। त्याच गोविंदा पथकाने या ठिकाणी थर लावण्यासाठी सज्ज व्हायचं आहे। आणि ज्या गोविंदा पथकांना आपले नाव नोंदवायचे आहे त्यांनी स्टेजच्या उजव्या हाताला येऊन या ठिकाणी नाव नोंदवायचं आहे। कृपया गोविंदा पथकातील 1 ते 2च गोविंदाने या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपलं नाव नोंदवायचं आहे। कोणी गर्दी करायची नाहीये। स्टेजच्या उजव्या हाताला या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्यांनी नाव नोंदवायचं आहे। कृपया सर्व गोविंदा पथकाने या ठिकाणी नोंद घ्यायची। आलेल्या
सर्व गोविंद पथकाचे चांगले यशस्वी सलामी चालू आहे. मातोश्री गोविंद सुंदर असं या ठिकाणी बरोबर असण्याचा यशस्वी प्रयत्न चालू आहे आणि प्रयत्न करायचा आहे. खूप चांगला या ठिकाणी प्रयत्न. काय सांगा युवसेना आणि मातोश्री गुंजाई फाउंडेशन त्याचप्रमाणे शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरा केलेली आहे. अनेक मंडळ लांबून लांबून या ठिकाणी येत आहेत. कल्याण पूर्वेमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठ्या उत्साहात अनेक पथकांनी कोणी 5 कोणी 6 कोणी 7 कोणी 8 थराची सलामी दिलेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पारितोषिक देतोय रोख रकमेसहित. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत असं त्या आम्हाला कळवलेलं आहे. हा उत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये साजरा करण्यासाठी आमच्या महिला आघाडी त्याचप्रमाणे युवा सैनिक सगळे ज्येष्ठ सैनिक महिला आघाडी त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने तरुण वर्ग या ठिकाणी आलेले आहे. महापालिकेचा निवडणुका येणार आहे लवकरात लवकर, त्यावेळेला महापालिकेचे दहीहंडी आपण फोडणार आहोत. शिवसेना एकमेव पक्ष असा आहे की कधीच निवडणुकी समोर घेऊन काम करत नाही. नेहमीच सातत्याने लोकांच्या समस्या सोडवण्याचे काम करत असतो. महानगरपालिकेची निवडणूक अजूनपर्यंत बिगुल वाजलेलं नाही. बिगुल वाजल्यानंतर संघटनेच्या माध्यमातून ज्या उमेदवारांना संधी मिळेल त्याचे काम करणार. सन्मानित करत आहोत. आदरणीय महेशदादा गायकवाड आपणास विनंती आहे यथोचित मान आणि विशेष सन्मान मातोश्री गुंजाई फाउंडेशन यांच्या माध्यमातून सन्माननीय महेश गायकवाड यांच्या माध्यमातून असलेला हा आणि बंटी गायकवाड यांच्या माध्यमातून होत असलेला हा दहीहंडी कलाचा उत्सव अतिशय आनंदात वाजत गाजत हा कार्यक्रम होत आहे. सन्माननीय महेश गायकवाड यांच्याबद्दल सांगायचं तर अतिशय हाडाचा कार्यकर्ता. लोकांना काय आपल्याला देणं लागतो, लोकांच्या काय गरजा आहेत आणि अशी तडफड असलेला आणि लोकांना आपल्याला कशी सेवा देता येईल असं काम करणारा आमचा महेश गायकवाड माझा सहकारी माझा मित्र अतिशय सुंदर असं लोकांसाठी काम करतोय. मी माझ्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्यांना पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पाटील साहेबांना या मुख्य मंचावर आपण सन्मानित करायचं आहे. युवासेना मातोश्री गुंजाई फाउंडेशन श्रीकृष्ण जन्माष्टमी दही उत्सवाच्या निमित्तानं सन्माननीय महेशदादा पाटील साहेबांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि या सोहळ्याचं सन्मान चिन्ह देऊन महेशदादा पाटील साहेबांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. गोविंद पटलांसाठी आनंदाची गोष्ट आहे कारण माणसांवर संकट आली तेव्हा कृष्ण भाला पण जेव्हा
सलामी द्यायची आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या गोविंदा पथकासाठी. बोल बजरंग बली की जय. सुंदर असं या ठिकाणी मरण वाचण्याचा प्रयत्न. छोटासा गोविंदा